बच्चू कडू नागपूर विमानतळाकडे आता रवाना झालेले आहेत। थोड्याच वेळात बच्चू कडू मुंबईला निघतील। कर्जमाफीच्या मुद्द्यावरून मुंबईमध्ये बच्चू कडू यांची मुख्यमंत्र्यांसोबत चर्चा होणार आहे आणि त्याच अनुषंगाने आता बच्चू कडू हे मुंबईकडे रवाना झालेले आहेत। कर्जमाफीच्या मुद्द्यावरती मुंबईत मुख्यमंत्र्यांसोबत ते चर्चा करणार आहेत। त्या नागपूर विमानतळावरती आता ते रवाना झाले आहेत। राज्याचं लक्ष आजच्या बैठकीकडे लागणार आहे। ज्या पद्धतीने राज्यातले शेतकरी जात धर्म पात पक्ष विसरून जे एकत्र आलेले होते, काल संपूर्ण चर्चा तुमची मंत्र्यांसोबत झाली, आता तुम्ही मुंबईला जातायत, काय निर्णय होऊ शकतो, सकारात्मक चर्चा होईल? मला असं वाटतं का मीटिंगला जाताना पॉझिटिव्हच राहिलं पाहिजे, निगेटिव्ह राहण्यात काही फायदा नाही आणि आम्ही सकारात्मक आहोत। कार्यकर्ते जे आहेत ते आता वेगवेगळ्या ठिकाणी तुम्ही त्यांना कार्यकर्त्यांना हलवलेलं आहेत, कार्यकर्त्यांना आता त्या ठिकाणी कोण बळ देणार आहे? दुसरीकडे मनोज जरांगे पाटील, सर्व जिल्हा प्रमुख बल्लूजी जोंजाळ असन, संजय देशमुख असन, संतोष किटुकले आहे, प्रदीप बण आहे, नागपूरचे इस्पांडे आहे, सगळे केतन असेल, हे सगळे जिल्हा प्रमुख आमची इथं आहे आणि 10-15 कार्यालयात आमची व्यवस्था करून ठेवलेली आहे। हे आंदोलकाच्या जवळचं एक आहे। आता आजूबाजूनं जेवढे 10 दिशेनं मंगल कार्यालय आहे तिथे आमचे सगळे लोक आता दिवसभरात येणार आणि तिथून त्याची व्यवस्था होईल। ज्या पद्धतीने तुम्ही नागपुरात आंदोलन केलं, देशभरात या संपूर्ण आंदोलनाची चर्चा झालेली आहे। काँग्रेसचे नेते राहुल गांधी असतील किंवा मल्लिकार्जुन खरगे यांनी देखील कौतुक तुमच्या संपूर्ण या आंदोलनाचं केलेलं आहे, पाठिंबा काँग्रेसने यापूर्वीच दिलेला आहे। खरं तर फार चांगली गोष्ट आहे, काँग्रेसनं पाठिंबा दिला आणि त्या पाठिंब्यामुळे निश्चितच बळ आलं। आता मनोजजी जरंगे आले, त्यांनी पाठिंबा दिला, राष्ट्रवादीचे नी पाठिंबा दिला, उद्धव साहेब शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरेंचे उमेश पाटील पण आलेले होते। निश्चितच याचा निश्चित फायदा झाला। आम्ही सगळ्यांना निमंत्रित केलं होतं का ओबीसी नेते असेल, प्रकाशजी आंबेडकर असेल, सगळ्यांना आम्ही आमंत्रित केलं होतं, सगळ्यांना पाठिंबा मागितला होता। त्यांनी पाठिंबा दिला त्यांचा आभारच मानतो। 3 दिवसांपासून आम्ही